विकसित महाराष्ट्राकडे दमदार वाटचाल करणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2026-27 साठीचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर केला। या अर्थसंकल्पाचं डिक्कीच्या वतीने आम्ही स्वागत करतो। पायाभूत सुविधा, उद्योगाला चालना देणारा आणि रोजगार निर्मिती वृद्धीसाठीचा हा अतिशय महत्त्वपूर्ण असा दस्तावेज आहे। याच्यामध्ये महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमी आणि 2047 पर्यंत $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा एक रोड मॅप या अर्थसंकल्पामध्ये मांडलेला आहे। मुंबई, तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई वाढवण बंदराच्या भोवती उभं करण्याचा संकल्प यामध्ये आहे। पुणे शहरामध्ये वाहतूक सुधारणा होण्यासाठी पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रोचं नेटवर्क हे उभं केलं जाणार आहे। अशा असंख्य गोष्टी या अर्थसंकल्पात आहेत। विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी स्वतंत्र 2 आयुक्तालय उभं करणार अशा प्रकारची याच्यामध्ये घोषणा आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 18 मेगा इंडस्ट्रियल टाउनशिप ह्या उभ्या केल्या जाणार। यातून महाराष्ट्रातल्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, स्टार्टअप यांना एक खूप मोठं पाठबळ या माध्यमातून मिळणार आहे। अनुसूचित जाती जनजाती मधील युवकांना तसेच विविध समाज घटकातील युवकांना उद्योगामध्ये आणण्यासाठीचं एक प्रोत्साहन या बजेटमधून देण्यात आलेलं आहे। डिक्की सरकारसोबत हे अंमलात आणण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल।